नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोकटोक अपडेट्सवर स्वागत आहे. तर भावांनो, आज गत अशी आहे, तुम्ही बघा आज म्हणजे मी अशा जागेवरती आलो की सगळ्यात जास्त हा एकदम चलबलित परिसर आहे, एकदम जास्त गर्दीत ठिकाणे, जास्त चायनीज सेंटर म्हणा किंवा असं खाण्यापिण्याचे आयटम भरपूर जास्त चालतात तिथं. तर आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अतिक्रमण किती वाढलं, आणखी या अतिक्रमणची काही लिमिट मर्यादा असते का नाही, तुम्ही एकदा ती फक्त बघा भावांनो. आता बघा, ही पायी चालायची वाटचाल आहे आणि त्या गाड्या बघा कशा लागल्या, तुम्ही या एकदा. ठीक आहे, तिकडनं बघू शकता. आता ही पायी चालायची वाटचाल आहे, ठीक आहे बघा. ही पूर्ण पायी चालायची वाटचाल आहे, पण इथं बघा कशा पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत. हे बघा, आता हा कुठपर्यंत चालला, हा शेवटपर्यंत चालला. आता महानगरपालिका यांच्यावरती कारवाई नाही करणार का? आता कुठे गेली महानगरपालिका? आता कुठे गेले अतिक्रमणवाले यांचे? हा, म्हणजे शहरामध्ये फक्त अतिक्रमण हे फक्त गोरगरिबावरतीच करतात का? तुम्ही फक्त गरीबाच्याच घरं पाडतात का? हे असे एकदम मोठ्या लोकांचे जे व्यापार आहेत, मोठे लोक असे दमादमानं पुढे सरकतायत, त्यांनी पूर्ण पायी चालायची वाटच पूर्ण गायब करून टाकलेली आहे. तर तुम्ही यांच्यावरती कारवाई नाही करणार का? तर तुम्ही फक्त आणि फक्त गरीबाचेच घरं पाडणार, ते पण ऐन पावसाच्या, म्हणजे असं पावसाळ्यामध्ये तुम्ही गरिबांच्या घरावरती तुमचे बुलडोजर चालवतायत. आता हे लोक एवढं पूर्ण पुढे सरकले, तर तुम्ही यांच्यावरती कारवाई करणार का? का तुम्हाला इथं भीती वाटते? म्हणजे आहे काय, महानगरपालिका जी आहे ती मी दबावाखाली काम करता का? आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिका ही जी आहे ही मोठ्या लोकांच्या हाताला बांधलेली आहे, स्पष्टपणे दिसतंय. जर तसं नसेल तर तुम्ही इथं कारवाई करा. इथलं जे वाढलेलं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढा.